सध्या जर विचार केला करमाळा तालुक्याच्या दृष्टीने, तर संजय मामा शिंदे हां. आणि नारायण पाटील हो. ह्या दोघांमध्ये लढत टफ होईल. टफ होऊ शकते. नारायणआबा पाटील यांच्याकडे लोकांचा ओढा आहे, कल आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातनं ते तरी सध्या लीडवर दिसत आहेत. कारण पक्षीय ह्याच्यातनं जर नारायणआबा पाटील यांना जर नेतृत्व म्हणजे या ठिकाणी जर उमेदवारी मिळाली तर नारायणआबा नक्कीच हे त्या करमाळा तालुक्यातनं एक नंबरला राहतील. त्याचप्रमाणे 2 नंबरला करमाळा तालुक्यातून जर पाहिलं तर संजय मामा शिंदे हे 2 नंबरला राहतील. आणि त्यानंतर जे खालचे जे उमेदवार आहेत, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की बाबा शिवसेनेकडनं महेश चिवटे असतील किंवा जे आता सध्या कोणत्याच पक्षाकडे नाहीत, परंतु त्यांचा प्रचार सुरू आहे उमेदवारीच्या हिशोबाने. रामदास झोळसर असतील आणि जे काय रश्मी बागल असतील, ह्या BJPकडनं त्यांची तयारी सुरू आहे. म्हणजे हे जे आहेत हे सध्या म्हणजे हे कुणाला तर पाडणार. करमाळा तालुक्यातला एक म्हणजे एक वाईट खोड आहे असं जरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग ती कोणती आहे की बाबा या ठिकाणी जो उमेदवार आहे तो प्रत्येक वेळेस पंचवार्षिकला बदलला जातो. ती जागा आहे ती पारंपरिक शिवसेनेची जागा आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीला कधी जागा आहे म्हणजे शक्यता कमी आहे. ज्यावेळेस स्वर्गीय लोकनेते दिगंबररावजी बागल मामा यांचं निधन झालं त्यावेळेस त्यांच्या रिक्त जागेवर श्यामलताई बागल मामी ह्या उभारल्या आणि त्या ठिकाणी सहानुभूतीच्या अनुषंगाने का असताना त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. जगताप गट या ठिकाणी सध्या तरी महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे. तो निवडणूक लढवणार की नाही किंवा कुणाला पाठिंबा देणार. आहे ती सहकारी कारखाने 2 सध्या आमचे बंद आहेत. जे तालुक्याचं राजकारण राजकारणासह अर्थकारण ज्यांच्यावर चालतं ते दोन्ही कारखाने बंद आहेत. आणि बेरोजगारीचा प्रश्न आहेत, नवीन उद्योग नाहीत आणि रस्ते समस्या आहेत, पाण्याची समस्या आहेत. याबाबत विचार करायला कुठल्याही लोकप्रतिनिधीला सवड नाही. फक्त तर उजनीचं धरण आमच्या हाकेच्या अंतरावर आहे. म्हणजे धरण उशाला आणि कोरड घाशाला अशी एक जी म्हण पहिल्यापासून जी प्रचलित आहे. या उजनीच्या धरणासाठी करमाळा तालुक्यातली जवळजवळ 29 ते 30 गावांनी त्याग केलेला आहे. पाण्यात बुडाली अक्षरशः. जमिनी गेल्या, लोकांचे संसार गेले, शेती गेली, मंदिरं गेली. म्हणजे खूप मोठा त्याग आहे. परंतु त्या मानानं दहिगाव उपसा सिंचन योजना ती सुद्धा आत्ता झाली. तसं त्या पाण्याचा आम्हाला करमाळा तालुक्याला काहीच फायदा अद्यापर्यंत झालेला नाही. हॉस्पिटलचा एक प्रश्न आहे आणि दुसरा शैक्षणिक संस्था या ठिकाणी कोणत्याच नाहीत. या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला उच्च शिक्षणासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यासाठी तुम्हाला PhD संशोधन तर लांबचीच गोष्ट. असलं काही नाही. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना मी आलो आहे करमाळा शहरामध्ये आणि येथील काही स्थानिक पत्रकारांशी मी गप्पा मारणार आहे. येथील वातावरण कसं आहे विधानसभेचं याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत नाशिर कबीर, जे लोकमतचे स्थानिक पत्रकार आहेत. नाशिरजी तुमचं लय भारीमध्ये स्वागत. त्यानंतर माझ्यासोबत आहेत सिद्धार्थ वाघमारे संघर्ष न्यूज सोलापूरचे प्रतिनिधी आहेत. माझ्यासोबत आहेत विशाल परदेशी तेज वार्ता आणि दैनिक स्वराज्याला काम करतात. आपल्या तिघांचंही लय भारीमध्ये स्वागत. मी नाशिरजींपासून सुरुवात करतो. नाशिरजी, मला सांगा की इथले आमदार संजय मामा शिंदे आहेत. यापूर्वी इथं आमदार होते नारायण आबा पाटील, त्यानंतर रश्मी बागल, असे एक तिसरा, तिघांची नावं चर्चेत आहेत. तुम्हाला काय वाटतं की काय सध्याचं वातावरण आहे? गेल्या 5 वर्षात बरेचसे बदल झाले. 2 पक्ष फुटले महाराष्ट्रातले, त्याच्यामुळे त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रभरात झालेला आहे. तर हे सगळं वातावरण कसं आहे तुमच्या मतदारसंघामध्ये? प्रामुख्याने करमाळा मतदारसंघामध्ये हे पक्षीय राजकारण नाही आहे. इथं गटातटावर राजकारण चालतं. आमच्याकडे आणखी एक नाव तुमच्याकडून राहिलं, जगताप गट म्हणून एक आहे. नव्याने आता आमदार असलेले संजय शिंदे यांचा गट आहे. परंतु ते अजितदादांचे समर्थक आहेत. संजय मामा शिंदे ते राष्ट्रवादीकडून आहेत, परंतु ते अपक्ष म्हणूनच इथं काम करतात. त्यांची ओळख अपक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात आहे. रश्मी बागल यांचा एक गट आहे. त्यानंतर नारायण पाटील यांचा एक गट आहे.
आता नारायण पाटील पूर्वी शिवसेनेमध्ये होते, शिंदे सेनेमध्ये, परंतु ते आता राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटात गेलेले आहेत. बरं. तर एकंदरीत करमाळा विधानसभेचा जर विचार केला हो. तर आमच्याकडं म्हणजे प्रारंभी तर खूप इच्छुक आहेत. बरं. परंतु आता पक्षीय लेवलवर जर जर पाहिलं हो. तर आता पूर्वी सगळे पक्षात फुटाफूट झालेली आहे. राष्ट्रवादी 2 झाले, शिवसेना 2 झालेले आहे. हो. आणि आता कुठली जागा कुणाला मिळते ह्याच्यावर खूप मोठं अवलंबून आहे ते गणित. तरी पण संजय मामा शिंदे लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांना जो निकाल पाहिला, हो. निकाल पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं थोडं की वोटिंग मॉमेडियन, मागासवर्गीय हे राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याकडे नाहीये. हे अच्छा. सगळं बघून ते अपक्ष उभारणार आहेत, अशी सर्वत्र त्यांची चर्चा आहे. आणि ते स्वतःसुद्धा असं बोलायला लागलेत त्या बरं. पद्धतीने. तर आता प्रश्न असा उरतो की अजितदादाचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी, हो. ते आता उमेदवारी मागणार का ते शिवसेनेला सोडणार? बरं. हा एक मोठा प्रश्न आहे. बरं. त्याच्यानंतर राष्ट्रवादीची तर जवळ उमेदवारी निश्चित झालेली आहे. नारायण आबा पाटलांना त्यांनी प्रवेश करताच मोहिते पाटलांनी त्यांचं नाव डिक्लेअर केलेलं आहे. त्यानंतर जयंत पाटलांनी बार्शीला कार्यक्रमात केलं. सोलापूरला शरद पवारांनी त्यांचं घोषणा केलेली आहे. बरं. त्याच्यामुळं राष्ट्रवादीचा विषय संपलेला आहे. आता फक्त प्रश्न असा आहे की अजितदादांची उमेदवारी म्हणजे करमाळ्याला ते शिवसेनेला उमेदवारी मिळते, शिंदे सेनेला, हो. का अजितदादांच्या राष्ट्रवादीला मिळते? बरं. हा एक प्रश्न उरलेला आहे. आणि रश्मी बागल ह्या भाजपमध्ये आहेत. हो. त्यांनी स्वतः म्हणजे ते फिरायला लागले तालुक्यात बरं. आणि भाजपकडून त्यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. बरं. परंतु आता भाजप ही जागा घेतंय की नाही त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. कारण आणखी वेळ आहे आणखी. बरोबर. म्हणजे आजच असं काय आपल्याला सांगता येणार सांगता नाही. येणार. तुम्ही काय सांगाल, काय परिस्थिती आहे इथली राजकीय? तालुक्यात 10 वर्षापूर्वीपर्यंत फक्त गटातटाचं राजकारण चालत होतं पूर्वीपासून. बरं. अलीकडील 10 वर्षात पक्षीय राजकारणाचाही आधार त्यांना घ्यावा लागतो. जे इच्छुक असतील, हं. चालू असतील, विद्यमान असतील, माजी असतील, त्यामुळं थोडे पक्षाला धरून पण राजकारण सुरू झालेलं आहे करमाळ्यात. आणि त्यायोगे आत्ता जे दावा करतात आहे की उमेदवारी आम्हाला पाहिजे, ती पक्षांकडूनच मागणी करतात आहे ना. गटातटाचं जरी राजकारण चालत असलं तरी पक्षांकडून अपेक्षा ठेवत आहेत. आणि त्यामुळं थोडं पक्षीय राजकारणाचं पण शिरकाव झालेला आहे आमच्या करमाळ तालुक्यात. आणि ह्यानुसारच पुढची दिशा ठरणार आमदारकीची. मला एक सांगा की मतदान लोकसभेला मतदान कमी झालं होतं, लीड कमी झालं. त्याचा परिणाम विधानसभेमध्ये कसा दिसेल? तर कसं आहे बरं का, लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या आणि विधानसभेच्या निवडणुका ग्रामीण भागामध्ये वेगळ्या असतात. एक वेगवेगळे मुद्दे घेऊन ह्या निवडणुका झालेल्या असतात. तसं त्यावेळेसला लोकसभेला मुद्दा वेगळा होता. सगळं वरूनच फतवे निघालेले होते. म्हणजे थोडक्यात बोलायचं म्हणलं तर मोमेडियन समाजाला असं एक फतवा आलेला होता की हे आपल्या विरोधात आहेत. 400 पार म्हणतात हे. तसंच मागासवर्गीयांचं सुद्धा तसंच झालं. 400 पार म्हणजे आपलं संविधान बदलणार आहेत की काय हे? हा जो इफेक्ट झाला त्या मतदारावर, त्याचाच परिणाम हा झाला. आणि विधानसभेला कसं असतं, स्थानिक मुद्दे असतात. स्थानिक पातळीवर सगळे विषय सोडवले जातात. राज्याच्या लेव्हलवर असतात. त्याच्यामुळं तो वेगळा आणि हा वेगळा. त्याच्यामुळं त्या निवडणुकीला इथं जोडता येणार नाही. सिद्धार्थजी, मला सांगा की हे जे गटातटाचं राजकारण आहे, तर तुमच्या दृष्टीने तुम्ही कसं बघता? म्हणजे गटातटाचं यांनी सांगितलं पक्षीय राजकारण सुद्धा महत्त्वाचं आहे. तर तुम्ही कसं बघताय? सर आता पहिल्यांदा आमचे ज्येष्ठ पत्रकार नाशिर कबीर यांनी सांगितलं की या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये गटातटाचं राजकारण सुरू आहे. हे नाकारू शकत नाही करमाळा तालुक्यातील जनता किंवा येथील राजकारणी सुद्धा. म्हणजे इथं गटांवर खूप प्रत्येकाची मदार असते. जगताप गट या ठिकाणी सध्या तरी महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे. तो निवडणूक लढवणार की नाही किंवा कुणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे एक आताच नाशिर कबीर यांनी जे पहिल्यांदा एक मत मांडलं की बाबा नारायण आबा यांना उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे. शरद पवार साहेब असतील किंवा जयंत पाटील असतील, कंदरला सुद्धा त्यांनी सांगितलं खासदारकीच्या वेळेस की त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी आम्ही देणार आहे आमदारकी म्हणून.
आणि पवारसाहेबांनी सुद्धा तशा प्रकारे डिक्लेअर केलं. परंतु मला या ठिकाणी असं वाटतं की ती खासदारकीच्या वेळेसची रणनीती वेगळी होती. कार्यकर्ता पेटवण्याचा तो भाग होता. आणि आता जी या ठिकाणची जी विधानसभेची जी सध्याची जे रणधुमाळी सुरू होणार आहे, त्यातला तो भाग वेगळा असणार आहे. कारण की सध्या ही जी करमाळ्याची जागा आहे, ती पारंपरिक शिवसेनेची जागा आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीला कधी जागा आहे म्हणजे शक्यता कमी आहे. ज्यावेळेस स्वर्गीय लोकनेते दिगंबररावजी बागल मामा यांचं निधन झालं, त्यावेळेस त्यांच्या रिक्त जागेवर श्यामलताई बागल मामी ह्या उभारल्या आणि त्या ठिकाणी सहानुभूतीच्या अनुषंगाने का असेना त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. हा एक विषय. परंतु या ठिकाणी आता आपण जर पाहिलं की बाबा नारायणआबा पाटील यांची तुतारीवरची उमेदवारी आपण जरी फिक्स समजत असलो किंवा त्यांना त्या ठिकाणी उमेदवार म्हणजे दुसऱ्या गटाला उमेदवार असा मोठा उमेदवार मिळत नाही असं जरी समजलं तरी शिवसेना इथली जागा सोडणार का? किंवा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार पाहता की जे मशाल आहे महाविकास आघाडीतली उद्धव ठाकरे गटाचे, त्यांना जागा किती सुटणार आहेत? आणि त्या अनुषंगाने इथं करमाळ्यामधली जागा मग पारंपरिक शिवसेनेची जागा इथली सुटणार का? त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरे ही जागा सोडणार का? हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळं मी माझ्या दृष्टिकोनातनं की बाबा या ठिकाणी परत एकदा एकतर आबा म्हणजे अपक्षावरच जातील किंवा बंडखोरी म्हणून अपक्षाकडे जातील किंवा परत एकदा तो मशालीकडे येण्याची काही शक्यता येईल का? किंवा बाबा जे नाराज होऊन धनुष्यबाणाकडनं म्हणजे शिंदेसाहेबांकडनं जे नाराज होऊन गेले होते, ते परत एकदा तिथंच घरवापसी होईल का? अशा काही शंका आहेत आणि त्यातल्या त्यात आता दुसरा एक विषय असा बी आहे की जे नवनिर्वाचित उमेदवार आहेत, म्हणजेच महेश चिवटे असतील, ते सुद्धा आता शिंदेसाहेबांच्या शिवसेनेकडनं ते इच्छुक आहेत. त्यांनी सुद्धा म्हणजे लोकांमध्ये म्हणजे पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्याच अनुषंगाने दुसरे अपक्ष किंवा उमेदवारी त्यांनी डिक्लेअर करून ते कामाला लागले आहेत. प्राध्यापक रामदास झोळसर असतील. म्हणजे असे जे काही आता हे नावातले चेहरे आहेत आणि त्याचप्रमाणे आता ज्या आपण जर पाहिलं की बाबा रश्मिदीदी बागल हे सुद्धा आता त्यांनी BJPकडून उमेदवारी मिळवणार आहे आणि ते आमदार म्हणून आम्ही विधानसभेमध्ये परत एकदा बागल गटाचं नाव झळकवणार आहे. हा विषय त्यांनी बोलून दाखवलेला आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांचे बंधू दिग्विजय बागल हे सुद्धा प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये त्यांनी पूर्णपणे झोकून दिलेले आहे. बागल गट सुद्धा या ठिकाणी सक्रिय झालेला आहे. हा सर्व विषय पाहता म्हणजे जी गटातटाचा आता परत एकदा हे राजकारण किती होणार आणि जे गणेश चिवटे आहेत, हे गणेश चिवटेंनी स्वतःची परत एकदा जी ताकद आहे ही त्यांची दुसरी फळी आहे. बागल गटासोबत नाही, परंतु स्वतंत्रपणे त्यांची जी निवडणुकीची स्ट्रॅटेजी आहे ती सुरू केलेली आहे. त्यामुळं सध्या तरी या ठिकाणच्या गटातटाचं आणि पक्षीय राजकारणाला आता सध्या तरी कुठेतरी रंग चढायला लागलेला आहे आणि येणाऱ्या जे निवडणुकीचा काळ आहे किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये हे आणखी सुद्धा स्पष्ट नाही की बाबा महेश चिवटेंचं रामदास झोळसर, रश्मी बागल असतील आणि त्यातल्या त्यात गणेश चिवटे असतील. हे हे 4 उमेदवार जे आहेत, हे नेमकं सध्या करमाळा तालुका विधानसभेच्या ह्याला नेमकं कशाप्रकारे वळण किंवा रंगत आणणार आहेत, हे येत्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यामध्ये आपल्याला कळून येणार आहे. आता आपण गटातटाचं आणि पक्षीय राजकारणाविषयी बोललो. इथले जे स्थानिक प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, साखर कारखान्यांचे प्रश्न असतील. तर हे प्रश्न कसे महत्त्वाचे आहेत आणि ते राजकारणावर कसे प्रभाव टाकतात? तर मला विशालजी तुम्ही त्याविषयी सांगा. विकासाच्या बाबतीत आमचा तालुका एक 10-15 वर्ष झाली बराच मागास आहे. बरं. जिथं जेवढं व्हायला पाहिजे आता MIDCचा प्रश्न आहे, प्रलंबित आहे. तिथं रेट वगैरे जास्त होते, असं होतं, तसं होतं. आता काहीतरी शिंदे सरकारने त्यात सवलती वगैरे जाहीर केलेल्या आहेत. ह्याच्या पुढं ती कधी होणार, परत डेव्हलप व्हायला वेळ जाणार असं सुरुवात तर व्हायला पाहिजे. तशा बाकीच्या बाबतीत आता सुरुवात नवीन उद्योग यायला पाहिजे ते महत्त्वाचं आहे. ते आहे ती सहकारी कारखाने 2 सध्या आमचे बंद आहेत. जे तालुक्याचं राजकारण राजकारणासह अर्थकारण ज्यांच्यावर चालतं ते दोन्ही कारखाने बंद आहेत. आणि बेरोजगारीचा प्रश्न आहेत, नवीन उद्योग नाहीत आणि रस्ते समस्या आहेत, पाण्याची समस्या आहेत. याबाबत विचार करायला कुठल्याही लोकप्रतिनिधीला सवड नाही. फक्त आपलं आता आमदारकी आलेली त्या अनुषंगानं मी ही विकास कामं केलीत, ती विकास कामं केलीत किंवा आम्ही आमच्या कार्यकाळात हे केलंय, आमच्या काळात हे काम झालं.
फक्त श्रेयवादाच्या आणि ह्याच्यात विकास जे आहे आमचा करमाळा तालुक्याचा मागं पडत चाललेला आहे. त्यामुळं बेरोजगारी वगैरे हे प्रश्न आम्हाला, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचाही प्रश्न आहे, पाणी वाटपाचा प्रश्न आहे, रिटवाड योजना आहे महत्त्वाची तालुक्याची. हे जे एक उत्तर भाग आमचा दक्षिण भाग सुधारलेला आहे. तर बरं. ते पाण्याची जी 2-3 योजना झाल्या तर पूर्ण करमाळ्याला वेढा पडेल तालुक्याला, आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्याची प्रगती झाली तर शहराची, आणि त्या अनुषंगाने मतदारसंघाची प्रगती होणार. त्या दृष्टीने जे इच्छुक असतील त्यांनीही, किंवा जे निवडून येतील त्यांनी प्रयत्न विकासाच्या दृष्टीने विकासाभिमुख राजकारण झालं पाहिजे करमाळा तालुक्यात. ते सध्या होत नाही. तुम्ही नाशिर शेख साहेब, कबीर सर, तुम्ही काय सांगाल, हे जे विकासाचे जे मुद्दे आहेत, स्थानिक प्रश्न, तिथल्या समस्या, त्या अनुषंगाने तुमचं ऑब्झर्वेशन काय? तसं जर पाहिलं तर उजनीचं धरण आमच्या हाकेच्या अंतरावर आहे. म्हणजे धरण उशाला आणि कोरड घाशाला अशी एक जी म्हण पहिल्यापासून जी प्रचलित आहे. या उजनीच्या धरणासाठी करमाळा तालुक्यातली जवळजवळ 29 ते 30 गावांनी त्याग केलेला आहे. पाण्यात बुडाली अक्षरशः. जमिनी गेल्या, लोकांचे संसार गेले, शेती गेली, मंदिरं गेली. म्हणजे खूप मोठा त्याग आहे. परंतु त्या मानानं दहिगाव उपसा सिंचन योजना ती सुद्धा आत्ता झाली. तसं त्या पाण्याचा आम्हाला करमाळा तालुक्याला काहीच फायदा अद्यापर्यंत झालेला नाही. 100% हा भाग बागायती होऊ शकतो. रेटीवाडीसारखी उपसा सिंचन योजना आहे, ती अद्याप मंजुरी नाही. परंतु आत्ता नवीन शिंदे सरकार आल्यानंतर एकनाथजी शिंदे, महेश चिवटेंच्या माध्यमातून ते तिथे भेटले आणि ती आता मार्गी लागायला लागली. पण अद्यापपर्यंत त्याला काही मंजुरी मिळालेली नाही. राहिला दुसरी गोष्ट, कुकडीचा प्रकल्प करमाळा तालुक्यामध्ये आहे. कुकडीच्या पाण्याचा लाभसुद्धा करमाळा तालुक्याला मिळत नाही. म्हणजे मध्येच श्रीगोंदा, कर्जत तिथं पाणी अडवलं जातं, करमाळ्याला मिळत नाही. टेल आहे, टेल टू हेड असा शासनाचा नियम आहे. तिथून जर पाणी, कुकडीतून जर 5 धरणं आहेत कुकडीची, तिथून जर पाणी सोडलं तर ते अगोदर शेवटी यायला पाहिजे. शेवट हा करमाळा तालुका 252 किलोमीटर अंतरावर. तर हे भरत पुढं जायला पाहिजे. परंतु हे राज्यकर्ते ते आपलंच बघतात ना. तुमचे ते कर्जतचे आमदार, श्रीगोंदाचे आमदार हे तर करमाळ्यापर्यंत पाणीच येऊन देत नाहीत. आणि त्याच्यामुळं करमाळा तालुका सातत्याने म्हणजे दुष्काळी म्हणून मोडला जातो. उजनीचा जर भाग सोडला तर बाकीचं पूर्ण जवळजवळ 60% भाग दुष्काळी आहे. त्यामुळं उजनीच्या पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात इथं खरं लाभ मिळायला पाहिजे. 1-2 योजना जे प्रलंबित आहेत, रेटीवाडीसारखी योजना, ही खरं होणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे इथं मांगी MIDCचा प्रकल्प आहे. म्हणजे ती आता करमाळा MIDC म्हणून गणली जाते. 300 एकर जागा शासनाने 20 वर्षापूर्वी ॲक्वायर केलेली. परंतु अद्याप 1-2 उद्योग सोडले. म्हणजे आता सध्या ITI एक चालू आहे, विजेचा एक प्रकल्प आहे, त्याशिवाय काय नाही. आत्ता ते शिवसेनेचे आपले जिल्हा प्रमुख महेश चिवटेंनी एक 5.5 एकर जमीन घेतलेली आहे. तिथं ते प्रोजेक्ट टाकायला लागले. ते लोकांना इथं काहीतरी रोजगार वगैरे मिळावा म्हणून. पण बाकीच्या राज्यकर्त्यांचं काही लक्ष नाही आहे. तिथं खरं आता लाईट आलेली आहे, तिथं पाणी आलेलं आहे. आता खरं इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार ह्यांचं काम आहे की वरून उद्योग आणणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथं रेट खूप आहेत. म्हणजे जिथं पुणे मुंबईला रेट नाहीत त्या MIDC, तिथे ग्रामीण भागात रेट आहेत. म्हणजे ह्या रेटमध्ये स्थानिक जे उद्योजक आहेत ते कसे घेणार प्लॉट? छोटे प्लॉट पाडलेले नाहीत. तुम्हाला एकरावरच तिथं प्लॉट मिळतील. तर छोटे उद्योजक इथं यायला धजावत नाहीत, कारण त्यांची एवढी आर्थिक परिस्थिती नसती. तर हे कुठंतरी लोकांनी म्हणजे राज्यकर्त्यांनी ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. फक्त निवडणुका आल्या की ती MIDC उभं राहिलं पाहिजे, तालुक्याला पाणी मिळायला पाहिजे, हे असंच चाललेलं असतं. रस्त्याचा तोच प्रश्न आहे. आपल्याकडं जो अहमदनगर टेंभुर्णीचा हा जो महामार्ग आहे, तो महामार्ग अद्याप प्रलंबितच आहे, झालेला नाही. आता तुम्ही त्या रस्त्याने आलाय, बघितलंय तुम्ही, आणि तोच रस्ता नगरपासून आपल्या बाउंड्रीवर जातेगावपर्यंत झालेला आहे. तिथल्या राज्यकर्त्यांनी केलं ना, आपल्याला अजून तो प्रश्न सुटलेला नाही. आता झालेलं आहे ते मानतात, परंतु मग का होत नाही?
हा एक प्रश्न आहे ना. सिद्धार्थजी तुम्ही काय सांगाल स्थानिक प्रश्नांविषयी? काय झालंय, इथले करमाळा तालुक्याचे स्थानिक प्रश्न हे अत्यंत गंभीर आहेत. कारण की सुरुवातीपासून या ठिकाणी म्हणजे कोणतेही लोकप्रतिनिधी असतील, अ, तालुक्याच्या आता या ठिकाणी वैद्यकीय जर व्यवस्था इथली पाहिली, तर साधा इथला भूलतज्ञ, इतर करमाळा तालुक्याला भूलतज्ञ सुद्धा नाही. इथं जर एखादा पेशंट सिरियस झाला, तर त्याला भूलतज्ञ बाहेरनं आणावा लागतो. म्हणजे जामखेड असेल, परांडा असेल किंवा अकलूज, बार्शी या ठिकाणाहून भूलतज्ञ आणावा लागतो, सिझर करायचं जरी असेल तरी. म्हणजे हा हा एक हॉस्पिटलचा एक प्रश्न आहे. आणि दुसरा, शैक्षणिक संस्था या ठिकाणी कोणत्याच नाहीत. या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला उच्च शिक्षणासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यासाठी तुम्हाला पीएचडी संशोधन तर लांबचीच गोष्ट. नाही, असलं काही नाही. इथून इथून तुम्हाला अ, कर्जत असेल किंवा म्हणजे इतर जी काय आसपासची जी काय करमाळा तालुक्यापेक्षा सुद्धा जी काय लहान गावं असतील, तालुका तालुका असो अगर नसो, परंतु जी लहान आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं शिक्षणासाठी. म्हणजे इथून अपडाऊन करणारे विद्यार्थी आहेत करमाळ्यातून, हे तालुक्यातून म्हणजे एक हाकेच्या अंतरावर 30-35 किलोमीटरवर हाकेच्या अंतरावर जाणारे हे ते विद्यार्थी आहेत. आता या ठिकाणी विकासाच्या पद्धतीनं जर बोलायचं झालं, तर आता शिवसेनेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत महेश चिवटे यांनी या ठिकाणी एक भव्य हॉस्पिटल या ठिकाणी त्यांचं काम सुरू आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आतापर्यंत ब्लड बँक नव्हती. ती ब्लड बँक त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून आणलेली आहे. हा विषय झाला. डायलिसिसचा जो विषय होता, तो डायलिसिसचं त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे मोफतमध्ये. परत नर्सिंग कॉलेजचं या ठिकाणी त्यांनी सुरू केलं आहे. हा झाला आता म्हणजे पक्षीय म्हणून आपल्याला बोलायचं नाही, परंतु करमाळ्यामध्ये ह्या गोष्टी सुरू आहेत. संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी रस्त्याच्या कामांसाठी निधी आणलेला आहे. त्याचप्रमाणे मध्यंतरी जी दुर्घटना झाली पुलाची, त्यासाठी सुद्धा म्हणजे जे सरपंच असतील, इतरांनी मागणी केली आणि बऱ्यापैकी त्या ठिकाणचे म्हणजे मागणी लावून धरली. त्यावेळेस सुद्धा म्हणजे हा तिथला पुलाचा प्रश्न म्हणजे कुठेतरी मार्गी लागलेला आहे. डिकसळ पूल हा पडायला आलेला आहे. त्या ठिकाणी आता कुठेतरी 55 कोटीचा निधी आलेला आहे. हा सर्व विषय. त्याचप्रमाणे आता नवीन उमेदवार म्हणून, इच्छुक उमेदवार म्हणून प्राध्यापक रामदास झोळ मैदानात उतरलेले आहेत. त्या ठिकाणी देवळाली येथे त्या ठिकाणी मोठं शैक्षणिक संकुल उभा करत आहेत. म्हणजे तालुक्याला कुठेतरी आता उभारी देण्याच्या ह्या काही गोष्टी घडत आहेत. हा जरी विषय होत असला, तरी आतापर्यंत तालुका का मागं राहिला ह्याचा जर आपण विचार केला, तर यामध्ये आपल्याला एक प्रामुख्याने एक गोष्ट दिसून येते, की प्रत्येक वेळेस इथे जे लोकप्रतिनिधी निवडून येतात, करमाळा तालुक्यातला एक म्हणजे एक वाईट खोड आहे असं जरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग ती कोणती आहे, की बाबा या ठिकाणी जो उमेदवार आहे तो प्रत्येक वेळेस पंचवार्षिकला बदलला जातो. या ठिकाणी तो म्हणजे सलग 10 वर्ष नाही. जे आपलं स्वर्गीय नामदेवराव जगताप असतील किंवा स्वर्गीय दिगंबररावजी बागलमामा असतील, यांच्याशिवाय म्हणजे सलग जे आमदारकी असेल ती यांच्याशिवाय कोणी घेतलेली नाही. हा करमाळा तालुक्याचा इतिहास आहे. आणि मग आता मागं का राहिला ह्याचा जर आपण विचार केला का, तर इथल्या लोकांना कसं झालेलं आहे, की बाबा कोणत्याही म्हणजे लोकप्रतिनिधी असेल, त्यांनी आमच्या खांद्यावर हात टाकला पाहिजे, आमच्या वाढदिवसाला आला पाहिजे, आमच्या सुखादुःखात आलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणजे आमचे जे काही छोटे-मोठे कार्यक्रम असतील त्यासाठी आलं पाहिजे. आमच्या प्रश्नांकडे जर कोणी नाही पाहिलं तरी चालेल, परंतु आमच्या ह्या सर्व गोष्टींकडे प्रामुख्याने ह्यांनी आलं पाहिजे. तरच तो उमेदवार या ठिकाणी निवडून येतो. आमच्या गणपतीच्या आरतीला आलं पाहिजे. आमच्या इतर गोष्टींना त्यांनी आलं पाहिजे. हां, आम्हाला वर्गणी मागितली, वर्गणी दिली पाहिजे. आम्हाला विकास कामं नसली झाली तरी चालतील, परंतु आमच्या ह्या गोष्टी झाल्या ना, तर आम्ही तुम्हाला मत देऊ. अशा प्रकारची या ठिकाणची एक टेंडन्सी किंवा ही भावना झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी करमाळा तालुका हा म्हणजे आतापर्यंत शैक्षणिक, आरोग्य किंवा रस्त्याच्या बाबतीत किंवा इतर बाबतीत खूप मागास राहिलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, भूलतज्ञ सुद्धा या ठिकाणी नाही. त्या ठिकाणी आता करमाळा तालुक्यामध्ये मध्यंतरीच दिव्य मराठीनं एक करमाळा तालुक्याचा स्पेशल रिपोर्ट केला होता. या ठिकाणी ग्रामीण रुग्णालये उभा केलेली आहेत, मोठ्या-मोठ्या बिल्डिंग उभा केलेल्या आहेत. त्या करोडो रुपयाच्या बिल्डिंग उभा केल्या आहेत. परंतु त्या ठिकाणी जे काय आरोग्य सेविका असतील किंवा डॉक्टर असतील त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. फक्त ते धुळखात पडून आहेत. उपजिल्हा रुग्णालयामध्ये सगळ्या सुविधा आहेत, परंतु त्या ठिकाणी परिचारिका असतील किंवा जे डॉक्टर असतील ते उपलब्ध नाहीत. म्हणजे इथपर्यंत करमाळा तालुक्याची एवढी हानी झालेली आहे. करमाळा तालुका सोलापूर जिल्ह्याचं टोक आहे. इथं यायला कोण डॉक्टर धजावत नाहीत. एवढी म्हणजे करमाळा तालुका हा विकासापासून मग ह्या गोष्टींचा कुठेतरी लोकप्रतिनिधींनी विचार केला पाहिजे किंवा लोकांनी सुद्धा आपण प्रतिनिधी निवडून देतो, तो विकासासाठी निवडून देतोय, हे डोक्यात ठेवून
आपण आपले वाढदिवस, सण समारंभ किंवा इतर गोष्टींसाठी बोलवण्यापेक्षा आपल्या विकासासाठी बोलवावं, हे लोकांनी सुद्धा कुठेतरी डोक्यात ठेवणं आता सध्या गरजेचं आहे. मी आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो, की जे प्रमुख 3-4 उमेदवार असतील, संजय मामा शिंदे आहेत, नारायण पाटील, रश्मी बागल आणि तुम्ही म्हणताय तसं जगताप, पण आपले महेश चिवटे आहेत. तर यांना जर क्रमांक द्यायचं झालं म्हणजे निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार, तर ह्यांना 1, 2, 3, 4 असे जर क्रमांक द्यायचे झाले, तर तुम्ही कसे क्रमांक द्याल? आणि का द्याल ते? तसं आपण प्रश्न केल्याप्रमाणे ते शेवटी काय आपल्या हातात नसतंय ते. हो. शेवटी मतदान जे करतील तेच निवडून येतील. परंतु तसा जर विचार केला तर आपल्याकडं संजय मामा शिंदे नाही म्हटलं तरी त्यांनी अ, म्हणजे तालुक्याच्या दृष्टीने रस्तेच्या संदर्भात चांगलं काम केलेलं आहे त्याने. त्याच्यामुळं ते 1 नंबरवर राहू शकतात. असा माझा वैयक्तिक अंदाज नाही, आहे. तुमचं ऑब्झर्वेशन हां, आहे. माझं ऑब्जेक्शन. 2 नंबरला नारायण पाटील राहतील बरं. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे पुढे राहतील. हां, त्या पद्धतीने येतील. आता सध्या जर विचार केला करमाळा तालुक्याच्या दृष्टीने, तर संजय मामा शिंदे हां. आणि नारायण पाटील हो. ह्या दोघांमध्ये लढत टफ होईल. टफ होऊ शकते. बाकीचे मग ते जे आता महेशदादा चिवटे आहेत, रश्मी बागल आहेत, त्यानंतर ते प्राध्यापक झोळ आहेत. हे कुठेतरी कुणाला तरी पाडण्याचं काम करू शकतात. अच्छा. हे एवढं मात्र निश्चित आहे. विशालजी, तुम्ही सांगा तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? आता हे पारंपरिक जे गट होते पहिल्यापासून त्यांच्यात निवडणुकांचे क्रमांक असे ठरले जायचे बाबा हे 4 गट जे आहेत त्यांच्यावर. आणि सध्याच्या 10 वर्षात काय झालेलं आहे की पक्षीय राजकारण तालुक्यात जरा वाढीस लागलंय. संघटना मजबूत व्हायला लागल्यात, पक्षवाढीसाठी प्रयत्न व्हायला लागलेत, त्या दृष्टीने कामही व्हायला लागलेले आहेत. म्हणजे पक्षाच्या ह्याच्यावर कामं भरपूर झालेली आहेत. जे आपण प्रतिनिधींकडून होण्यापेक्षा पक्षाच्या जोरावरची कामात सध्या वाढ दिसून येते. त्यात आता आमचे वाघमारे साहेबांनी सांगितले किंवा शिवसेनेच्या माध्यमातून वेगवेगळे ते नर्सिंग कॉलेज म्हणा, ब्लड स्टोरेज सेंटर, अजून हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल ते वगैरे वेगवेगळे ते दाखवायला काहीतरी म्हणजे नुसतं पोकळ हे नाहीत ना, दाखवायला काहीतरी आहे. आणि अशात काय होतं, जरी परंपरागत पहिले 4 लीडला असले तरी आता हे जे बाकीचे इच्छुक आहेत, नवीन उभारणारे नवागत जे आपण म्हणतोय त्यांना इच्छुक, त्यांची ताकद जरा जास्त आहे. आणि ह्या ते परंपरागत गट जे आहेत त्यांना छेद देऊ शकते एखाद्या वेळेस. त्यामुळे हे समसमान क्रमांक द्यायचं झालं तर क्रमांक जर द्यायचं झालं तर तेच सांगतोय ना मी तुम्हाला. क्रमांक देणं थोडं सध्याच्या घडीला मुश्किलच आहे. जी नवागत आहेत त्यांच्यात सुद्धा एखादा पहिल्या क्रमांकाला येण्याची शक्यता अशी निर्माण झालेली आहे. आणि जर परंपरागत गटात सांगायचं झालं तर आता विद्यमान आमदार आहेत आणि वरनं पक्षाचं आता ते जर महाविकास आघाडीशी आपल्या महायुतीशी संलग्न आहेत आणि त्यांचं विद्यमानांना देण्याचं त्यांचं चालू आहे किंवा जागा वाटपात विद्यमान जिथं असतील ते त्यांनाच द्यायचं. त्यात संजय मामा असू शकतात आणि 1 नंबरलाही असू शकतात. त्यानंतर नासिरभाई बोलल्याप्रमाणे आमच्यापेक्षा त्यांचा जास्त अभ्यास आहे. त्यांनी पहिल्यापासून राजकारण पाहिलेलं आहे तालुक्याचं. नारायण आबा 2 नंबरला असू शकतात. तुम्ही सिद्धार्थजी, तुमचं काय मत? अ, एक मिनिट, तुम्ही जरा अलीकडे या. आता आपण ज्या प्रकारे आता नाशिरभाईंनी सांगितले की बाबा संजय मामा शिंदे यांनी सुद्धा कामं केलेली आहेत. परंतु आता काही गोष्टींचा एक विचार केला तर नारायण आबा पाटील हे स्थानिकचे उमेदवार आहेत करमाळा तालुक्याचे. आणि म्हणजे करमाळा तालुक्याचे आहेत तर त्याप्रमाणे जे संजय मामा शिंदे आहेत ते करमाळा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. आता संजय मामा शिंदेंचं जे आहेत त्यांना 36 गावांनी मागच्या वेळेस तारलं होतं. आणि नारायणआबा पाटील माडामधील 36 गावांनी आणि नारायणआबा पाटील यांना करमाळा तालुक्याने 25,000 प्लस लीड दिला होता. मग आता सध्या जरी आपण करमाळा तालुक्याची एक म्हणजे काही गोष्टींचा विचार केला किंवा मामाने विकास कामं केले ते, परंतु एक स्थानिकचा लोकप्रतिनिधी म्हणून नारायणआबा पाटील यांच्याकडे लोकांचा ओढा आहे, कल आहे. त्यामुळं करमाळा तालुक्यातनं ते तरी सध्या लीडवर दिसत आहेत करमाळा तालुक्यातनं.
जर त्यांना पक्षानं जर या ठिकाणी जर उमेदवारी डिक्लेअर केली, जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की बाबा खासदारकीचा विषय वेगळा होता की बाबा ते कार्यकर्त्याला पेटवण्यासाठी किंवा चेतवण्यासाठी आमदार म्हणून, कारण की प्रत्येक वेळेस रणनीती बदलली जाते. ज्या प्रकारे अभयसिंह जगताप आधी खासदारकीसाठी आले, त्यानंतर देशमुख आले, परत गायकवाड आले माढा लोकसभेच्या अनुषंगाने, आणि परत अचानक जानकर सुद्धा आले, आणि जानकर गेल्यानंतर परत मोहिते पाटलांना डिक्लेअर केलं. म्हणजे अशा प्रकारच्या रणनीती ह्या ठिकाणी बदलल्या जात आहेत. त्यामुळं या ठिकाणी जर पक्षीय ह्याच्यातनं जर नारायणआबा पाटील यांना जर नेतृत्व म्हणजे ह्या ठिकाणी जर उमेदवारी मिळाली तर नारायणआबा नक्कीच हे त्या करमाळा तालुक्यातनं एक नंबरला राहतील. त्याचप्रमाणे 2 नंबरला करमाळा तालुक्यातून जर पाहिलं तर संजय मामा शिंदे हे 2 नंबरला राहतील. आणि त्यानंतर जे खालचे जे उमेदवार आहेत, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की बाबा शिवसेनेकडनं महेश चिवटे असतील किंवा जे आता सध्या कोणत्याच पक्षाकडे नाहीत, परंतु त्यांचा प्रचार सुरू आहे उमेदवारीच्या हिशोबाने, रामदास झोळसर असतील, आणि जे काय रश्मी बागल असतील, ह्या BJPकडनं त्यांची तयारी सुरू आहे. म्हणजे हे जे आहेत हे सध्या म्हणजे हे कुणाला तर पाडणार, आणि जर पाडता किंवा हे दोन जे आहेत किंवा बाबा 1 आणि 2 जे म्हणतो आपण, हे दोघांच्या ह्याच्यामध्ये तिसऱ्याचा लाभ कुणाचा तर होऊ नये किंवा होईल, अशा प्रकारचे सुद्धा म्हणजे जर उमेदवार जास्त जर वाढले तर कुठंतरी शक्यता कुठंतरी दिसून येते. धन्यवाद तुमचे तिघांचे आभार. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला. इथले मतदारसंघातले प्रश्न सांगितले, तुम्ही पाण्याचे प्रश्न सांगितले, तर धरणाचे प्रश्न सांगितले, इथले रस्त्याचे प्रश्न सांगितले, शिक्षणाचे प्रश्न सांगितले, आणि महत्त्वाचं आरोग्याचे प्रश्न सांगितले. इथलं पक्षीय राजकारण तुम्ही सांगितलं, इथलं गटातटाचं राजकारण सांगितलं, आणि हे सगळं सांगितल्यानंतर तुम्ही एक शेवटी ऑब्झर्वेशन असं सांगितलं की संजय मामा शिंदे जे विद्यमान आमदार आहेत आणि माजी आमदार नारायणआबा पाटील या दोघांमध्ये फाईट होऊ शकते. आणि त्या व्यतिरिक्त अन्य जे उमेदवार आहेत, रश्मी बागल असतील, महेश चिवटे असतील, जगताप गटाचे असतील, तर ह्या तिघांमुळे कुणीतरी निवडून येईल किंवा कुणीतरी पडेल अशा पद्धतीची शक्यता तुम्ही वर्तवलेली आहे. हा सगळा व्हिडिओ मतदारसंघातले लोक बघतील आणि त्यांनाही मतदान करायचा यातून काहीतरी एक आयडिया मिळेल, असं मी आशा व्यक्त करतो, आणि धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.